पण बाबांचा एक लढा खूप मोठा आहे आणि खूप मोठा संघर्ष आहे. तो संघर्ष काय आहे तो ह्या बाबांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया. आपल्याला काय जे झालेला जो वाद आहे तो पुन्हा उपळून यावा किंवा द्वेष भावना इतरांबद्दल निर्माण व्हावी असा काही हेतू नाहीये. परंतु या बाबांचा जो संघर्ष आहे त्याला खरं तर सलाम आहे. खूप त्यांनी त्याग सहन केला, खूप त्रास सहन केला. शेवटी उपोषणाची पाळी आली आणि खरं तर त्यांना प्रशासनाचे जे आपले जुन्नर तालुक्याला लाभलेले एक तहसीलदार आहेत बाळासाहेब सिरसट म्हणून, अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी पाहिलं त्यांचं काम. ठीक आहे, मी पण काय अधिकारी जर चुकीचं वागत असेल तर मी टीका करणार, परंतु त्या अधिकारी खरं तर मला या कामामध्ये खूप बेस्ट वाटले. अशा अधिकारी संघर्ष काय होता, काय झालंय बाबांच्या तोंडून ऐकूया. बाबा सांगा, नावापासून सुरुवात करा तुमची पुन्हा एकदा. माझं नाव काशीनाथ कारभारी काकडे, वय वर्ष 55. बर, 2 तारखेला आता मी थोडक्यात माहिती देतो म्हणजे लोक बघतील काय ते झालंय. असं का आता तुम्हाला इथे एक नंबर रोवलेला दिसतोय आणि आता इथून एक पायवाट गेलेली आहे आणि पुढून आता रस्ता करण्यात आलेला आहे आणि हा इथे मध्ये विहीर आहे आणि हा सर्वे नंबरचा बांध आहे. आणि बाबा ह्या रस्त्यासाठी किती वर्ष संघर्ष केला तुम्ही? जवळपास एक तर पूर्ण झालं, 12 वर्ष होऊन गेले. 12 वर्ष. मगाशी मी चुकून 30 वर्षाचा उल्लेख केला, सॉरी. 12 वर्ष तुम्ही संघर्ष केला. काय नक्की अडचण काय होती इथं? काय नाही, याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला सर्वे नंबरच्या बांधावरून रस्त्याची मागणी तहसीलदार साहेबांकडे केली होती. 143 अंतर्गत केला. अर्जावरती तहसीलदार साहेब, त्यावेळेला तहसीलदार साहेब हिरामणी होते, प्रल्हाद हिरामणी. हो, ते पण चांगले अधिकारी हो. त्यांच्यानंतर त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी ह्या 143 अंतर्गत रस्त्याची सर्वे नंबरवरून बांधावरून मागणी केली असता त्यांनी त्याच्यावरती पाहणी केली आणि त्यांनी मंडल अधिकाऱ्यांना निरोप दिला की बाबा ठीक आहे, यांची मागणी जी काय आहे ती सत्यता जाणून घेण्यासाठी स्वतः ते आले. हिरामणी साहेब नंतर आले. पहिले त्यांनी मंडल अधिकारी याला असताना काही कारणास्तव आमचे प्रकरण निकाली काढण्यात आलं. नंतरच्या याच्यामध्ये किरण काकडे साहेबांकडे मी अर्ज केला 43 खाली. त्यांनी मंजूर केला अर्ज 143चा. रस्ता आमचा झाला आणि याच्यावरती वहिवाट चालू झाली. किरण कुमार काकडे म्हणून तहसीलदार आले, त्यांनी मात्र 143 खाली तुमचा रस्त्याचा आदेश तुमच्या बाजूने निकाल दिला, बरोबर? हो बरोबर आहे. आणि वहिवाटही तुम्ही चालू केली. मग काय घडलं? त्याच्यानंतर त्यांनी बाजूवाल्यांनी आमच्या विरोधात, म्हणजे त्या निकालाच्या विरोधात, तहसीलदार साहेबांनी जो दिलेला निकाल होता त्या निकालाच्या विरोधात ते प्रांतकडे गेले, अपील केला. अपिलाचाही पुन्हा हे झालं, सुनावणी झाली, प्रांतांकडे सुनावणी झाली, सगळं झालं. त्यांनी सुद्धा आम्हाला 4 फूट रस्ता जो पाठीमागच्या कोर्टाने निर्णय दिला तो पुढे चालू ठेवावा असा त्यांनी, प्रांतांनी निकाल कायम केला तहसीलदारांचा. चला, कोणत्या साली केला हा? तो 16 साली केला, 2016 साली. आणि त्यानंतर आमचा रस्ता पूर्ववत चालू राहिला इथनं. त्याच्यानंतर पुन्हा 2020च्या दरम्यान रस्त्यामध्ये काही कारणास्तव रस्त्यामध्ये बाजूवाल्यांनी, शेजाऱ्यांनी थोडा व्यत्यय आणला. हा जो आहे आता आपण चालत आलो हा रस्ता त्यांनी नांगरून टाकला. मी पुन्हा मामलेदार ऍक्ट 5 या अंतर्गत पुन्हा तहसीलदार साहेबांकडे अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर फोन बंद करा. तहसीलदार साहेब त्यांनी परत रस्ता एवढा दिलेला जो आदेश आहे तो त्याच्या अंमलबजावणी न करता त्यांनी रस्ता तुमचा नांगरून टाकला. मग तुम्ही अर्ज केला का अडथळा दूर करा कलम 5 नुसार? बरोबर आहे. तर साहेबांनी त्याच्यावरती पुन्हा सुनावणी. तहसीलदार होते तेव्हा? आत्ताचे तहसीलदार म्हणजे कलम 5 वर त्यांनी सुनावणी घेतली ते कोण होते? रवींद्र सबनीस साहेब होते. बर. त्यांनी सुनावणी घेतल्या, सगळं झालं. त्यांनी आम्हाला पुन्हा जो काय आहे वस्तुस्थिती त्यानुसार 5 खाली जी काय आम्ही मागणी केली होती रस्त्यातला अडथळा दूर करून द्यावा, त्यांनी तो अडथळा दूर करून देण्यासाठी प्रयत्न केला. परंतु बाजूवाल्यांनी त्या निकालाच्या विरोधात, शासनाच्या आणि आमच्या विरोधात अपिलामध्ये गेले. प्रांताकडे? हो, प्रांताकडे गेले. दुसऱ्यांदा प्रांताकडे गेल्यावर आत्ताचे चालू गोविंद सर शिंदे हे प्रांत अधिकारी होते. त्यांनी सुद्धा आमची सुनावणी घेतली, सगळं काही झालं आणि त्यांनी सांगितलं जो पाठीमागच्या कोर्टाने निकाल दिला आहे तोच निकाल पूर्ववत करावा आणि आम्हाला 8 फुटाचा रस्ता
सर्वे नंबरच्या अलीकडून 4 फूट पलीकडून 4 फूट अडथळा करू नये म्हणून आदेश दिला, म्हणजे तहसीलदारांचा आदेश कायम ठेवला प्रांतांनी. बर, मग त्याचं काय अंमलबजावणी झाली का? त्यानंतर आम्ही 2 वर्ष पुन्हा हे केलं, पाठपुरावा केला, वाट पाहिली, पण आम्हाला काही कुणी हे करून दिलं नाही, म्हणजे अडथळा दूर करून दिला नाही, आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून आम्ही पुन्हा तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, नंतर शेवटी मी पार आयुक्तालयापर्यंत गेलो आणि तिथं जाऊन सुद्धा आहे ना, मी माझ्या प्रतिक्रिया त्यांना दाखवल्या, त्यांना सांगितलं. वरच्या साहेबांनी खूप आम्हाला मदत केली. त्यांनी आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना फोन वगैरे करून दूरध्वनीवरून सांगितलं की बाबा यांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. मला सांगा की एवढे तहसीलदारचं निकाल देतात की रस्ता करा, तरी पण ते अडथळा आणतात. मग तहसीलदार आदेश देतात अडथळा दूर करा, प्रांत बी म्हणतात अडथळा दूर करा, तरी पण समोरचे लोक अडथळा दूर करत नाहीत. म्हणजे कायद्याचं काय हेच नाही का? असंच म्हणावं लागेल थोडंसं. त्यांना काय आता त्यांच्या याच्यामध्ये असेल ते मला माहीत नाही, परंतु तहसीलदारांचा किंवा प्रांत साहेबांचा आदेश न जुमानणारी यंत्रणा याच्यामध्ये असल्या कारणानं मध्यंतरीचा काळ थोडासा याच्यामध्ये गेला. पण त्यानंतर तुम्हाला फिरावं संघर्ष करावा लागला, आयुक्तांकडे, कलेक्टरकडे जा, जिल्हाधिकाऱ्यांकडे जा, सगळ्यांकडे गेलो, सगळ्यांना विनंती केली, मी माझी व्यथा सांगितली. त्यावर त्यांनी सोल्युशन असं दिलं, खालच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पत्रव्यवहार म्हणा किंवा दूरध्वनी मार्फत म्हणा असं त्यांना सांगितलं आणि रस्ता खुला करून देण्यासाठी सांगितलं, परंतु माझी कोणी दखलच घेईना. मग नाईलाज असतो, माझ्यावर जर अन्याय होत राहिला तर अन्याय सहन करावा तो किती दिवस करावा. मग माझ्या शेवटी भावना थोड्याशा उफाळून आल्या आणि नाईलाजानं मला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. तर त्या उपोषणासाठी सुद्धा मी प्रथम दर्शनी गेल्या 2024 साली मी यांना सर्व अधिकाऱ्यांना निवेदनं दिलेली होती. तलाठी, त्याच्यानंतर मंडलाधिकारी, तहसील, प्रांत, कलेक्टर, आयुक्तालय आणि सर्व मंत्र्यांना, यांना सगळ्यांना मी पत्रव्यवहार करून यांच्याकडनं परवानगी मागितली. 2 वेळेला मी माझ्या स्वखर्चानं पोलीस प्रोटेक्शनसाठी स्वतः पैसे भरून इतका मनस्ताप झाला. इथून मी जायचो, पुण्याला जायचं, आयुक्तालयामध्ये तिथं परवानगी घ्यायचं, तिथनं इथं यायचं, इथं SP ऑफिसला जायचं, तिकडनं यायचं, इथं सांगायचे ते तुमचं जो काही हे आहे बीट आहे त्या बीटमध्ये जा, तिथं जा. मग मी आळेफाट्याला यायचो, तिथं दाखवायचं, तिथनं ते सांगायचे, पुन्हा पैसे भरायला जायचो. असं करून मी इतका त्रास होऊन गेलो होतो की भयानक. माझ्या पुढे ना फक्त प्रश्नचिन्हच उभी राहत होती, याच्यातून मार्ग काही असं निघत नव्हता ठोस. म्हणून नाईलाज असतो काय झालं, गेल्या वर्षी सुद्धा मी सर्वांना पार पूर्ण आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा इतर पक्षाचे काही जे पदाधिकारी उच्च नेते आहेत यांना जाऊन मी माझी व्यथा सगळ्यांना सांगितली ती, परंतु त्याच्यामध्ये मला म्हणावं असं कुठंच ना हे मिळालं नाही. आणि नाईलाज असतो मग कसं झालं, शेवटी मला कुणी वालीच नाही असं माझी भावना झाली. आणि बरं, माझी भावना होत असताना माझ्याबरोबर मी एकटा संघर्ष करतोय असं काहीच नाही. हे तुम्ही पाहता, हे समोर सगळे आमची घरं आहेत, सगळी घरं आहेत, आम्हाला दुसरा पर्याय नाही. आणि जो कोणी आहे, जो कोणी चुकीचं सांगत होता की बाबा यांना पर्यायी रस्ता आहे, असं आहे तसं आहे, आम्हाला जर जाताच आलं नाही तर मग शेवटी नाईलाज असतो. मी आता उपोषण करून जर नसतं ऐकलं तर मी शेवटी हेलिकॉप्टरची मागणी करणार होतो, कलेक्टर साहेबांकडे हेलिकॉप्टरची मागणी करणार होतो. त्यांना सांगणार होतो तुम्ही आम्हाला हेलिकॉप्टर द्या, आम्ही आमच्या घरापासून रस्त्यावरती जातो, लँडिंग करतो, ते हेलिकॉप्टर तिथं ठेवतो, कामधंदा झाला की पुन्हा हेलिकॉप्टरने आम्ही आमच्या घरात येतो. आणि जे काही माझे बांधव आहेत अजून येताना तुम्ही दाखवलं, ते घरं बिरं दाखवली असतील तर ठीकच आहे, नसेल दाखवली तर पुन्हा दाखवा. ही घरं टोटल सर्वे नंबर वेगळे आहेत आणि त्या सर्वे नंबरमध्ये आतमध्ये घरं आहेत. यांना बाहेर निघण्यासाठी कुठलाच पर्याय मार्ग नाही, काही हे साधनच नाही. यांनी घरात जर आलं तर कुलूप लावून बाहेर सुद्धा निघता येत नाही, ओट्याच्या बाहेर सुद्धा जाता येत नाही. बाजूची घरं आहेत. तुमचं घर कुठे? माझं घर पलीकडच्या कोपऱ्यामध्ये आहे. खाली आहे का? हा नाही, आधी हे दाखवू आपण. हे घर तिकडे पलीकडे एक घर दिसतंय बघा, त्याच्या शेजारी त्या उसाच्या पलीकडून सुद्धा आहे ना एक घर दिसतंय. तर वरून येणारा तो सर्वे नंबर 137, तो तिथं त्या घरापाशी थांबला. तिथून पुढे 139 म्हणजे जायचं का नाही हा म्हणजे प्रॉब्लेमच आहे, रस्ताच नसल्यामुळे. या इकडे, चला इकडे पुढे या, जरा तुमच्या घरापाशी जाऊया आपण. मग मला सांगा का इतकं मनस्ताप झाला तुमचा, जा तिकडे SP ऑफिसला जा, खेट्या मार, तिकडं
कलेक्टरांकडे किंवा काय, कारण की निकाल तुमच्या बाजूनी हो. पण त्याची अंमलबजावणी कुणीच करीना. बरोबर आहे. बर, मग आता तुम्ही उपोषणाचा हत्यार उपसले. हा, हे मी गेल्या वर्षीच ही प्रक्रिया राबवणार होतो, परंतु काय झालं, मला पुन्हा सगळ्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे मी कुणाच्याही विरोधात नाही किंवा काही नाही, मी सगळ्यांना विनंती केली की बाबा रे, माझ्यावर जो काय अन्याय होतो तो अन्याय कुठंतरी तुम्ही दूर करावा. ह्या भावनेने मी प्रत्येकाशी विनवण्या केल्या. तर मला माननीय आताचे आमदार असतील, माजी आमदार असतील, हे सर्वजण आश्वासित करत होते. तहसीलदार असोत, आमदार होते, खासदार होते किंवा बाकीचे पदाधिकारी होते, यांनी सर्वांनी सांगितलं की बाबा रे, तुम्ही काही उपोषण करू नका, आम्ही तुमचा रस्ता वगैरे करून देतो. आणि हे सर्व होत असताना मी त्यांचाही मान राखला, त्यांच्या शब्दाला किंमत दिली. मी काय कुठं विरोधात काही बोललो नाही काय. बर, जाऊ दे. हा, तर विषय असा झाला की हे सर्व होत असताना मी खूप प्रयत्न केला. इतर लोकांचाही पण सहवासामध्ये थांबलो. हा, ठीक आहे. तुम्ही जो काय पाठपुरावा केला तेच ते होते आपलं, पण तरी बी तुम्हाला काही यश काही मिळालं नाही, यश मिळालं नाही. मग त्याच्यासाठी मला नाईलाज असतो, पुन्हा यावर्षी नव्यानं जोमानं मी पुन्हा सुरुवात केली. मी अख्खे संपूर्ण पार तयारी केली. काय दाखवते? पोस्टर आहेत हे. मी फ्लेक्स उपोषणाचे फ्लेक्स नाईलाज असतो, मला छापावं लागले आणि आंदोलन करावं लागलं. करा ते काय मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. मला काय तुमच्या उपोषणाच्या वेळी येता आलं नाही साहेब. नाही, चालतंय, काय हरकत नाही. प्रत्येकाला थोडी अडीअडचणी असतात, त्या अडीअडचणींमुळे होऊ शकतं. बघा ना, एवढं करायची वेळ आली तुमच्यावर. इथं तारीख मला बदली करावी लागली त्या फ्लेक्सची. तिथं गेल्या वर्षी मी हे करत होतो, गेल्या वर्षी सगळ्यांची सहानुभूती मिळाली, सगळ्यांनी सांगितलं उपोषण करू नका, म्हणून मी थांबून राहिलो. झालं पहिलं उपोषणाचं पत्र, पण लोक म्हणली का थांबा, आम्ही मार्ग काढतो. तुम्ही हे बाजूला ठेवलं, ते सगळं बाजूला ठेवलं, म्हणजे पूर्णपणे बंदच करून ठेवला विषय. फक्त कागदपत्र येणं, जाऊन चौकशी करणं, भेटणं, तर ते तर मला पाहिजे त्या पट्टी समाधान मिळालं नाही. शेवटी नाईलाज असतं, मला आहे ना उपोषण हे ना सांगून हे करावं लागलं, उपोषण करावं लागलं. आणि तरी केलं मी. 2 दिवस जाऊन आहे ना मी पूर्ण त्याच्या अगोदर उपोषण, आता मी 28 तारखेला सुरुवात केली, त्याच्या अगोदर एकादशी होती, सोमवारचा दिवस होता अगोदरचा. मी वारकरी पंथातला असल्या कारणानं, धार्मिक असल्या कारणानं मला प्रत्येक याचे महिन्याचे सोमवार, गुरुवार, एकादशी ह्या मी कधीच सोडत नाहीत, उपवास करतो. आणि त्या कारणानं मला सोमवारच्या दिवशी उपवास होता. मंगळवारी मला माझ्या या पळापळीमुळे, धावपळीमुळे मला जेवायला सुद्धा मिळालं नाही, मी जेवलो सुद्धा नाही. सोमवारचा उपवास, मंगळवारचा उपवास, बुधवारी एकादशी होती, बुधवारचाही उपवास. शेवटी गुरुवारी मी उपोषणाला बसलो. गुरुवारपासनं सगळंच त्याग, अन्न त्याग, पाणी त्याग, सगळं त्याग. माझी आई तुम्ही आता पाहिली, वय वर्ष 93 वर्ष वय आहे. तिला तिचं नैसर्गिक विधी करायला सुद्धा जाता येत नाही, तिला उचलून घेऊन जावं लागतं. आणि हे सारं असताना मी आईला इथं सोडून दवा डॉक्टर जरी करायची वेळ आली तरी मला इथून नेता येत नाही, जाता येत नाही. रस्त्यामुळे सगळे प्रॉब्लेम. बरं, आता ह्याचा परावृत्त झाले तुम्ही, पण काय तुम्हाला यश मिळालं नाही, मग तुम्ही दुसरं उपोषणाचा हत्यार उपसलं. ते पण दाखवा फ्लेक्स. चला, बापरे, बरंच फ्लेक्स येतो, मोठे मोठे तुम्ही केलंय. हो. नाईलाज आहे सर. काय होतं, शेवटी अन्याय जर होत राहिला तर अन्याय किती दिवस सहन करावा. ठीक आहे, नका उचकू, तुम्हाला विनाकारण श्रम. नाही, काय नाही, श्रमाचं काय नाही सर. काय फक्त थोडीशी घे. तारखेचा आहे हा? 28 तारखेचा आहे. मी मदत करतो तुम्हाला. शिवपानंद रस्ता, मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत शिवपानंद रस्ता प्रश्नावर उपोषण. चलो जुन्नर, चलो जुन्नर. यासाठी शेवटी मला फ्लेक्स छापावे लागले, तिथं परवानगी घ्यावी लागली, सगळं काय करावं लागलं. आणि हे करत असताना माझं तहसीलदार साहेबाचे आता जे आहेत तहसीलदार साहेब सिरसट, हो, यांनी खूप मला ना मदत केली. सगळं पॉझिटिव्ह हे केलं. त्यांना मी स्वतः भेटलो, जाऊन अशी अशी वस्तुस्थिती आहे. वरून सुद्धा जी काही प्रकरणं गेलेली होती, मी दिलेली होती वरती, त्यांच्या पोच ज्या वेळेला इथं आल्या ह्या कार्यालयाच्या संपर्कात, त्यावेळेला त्यांनी खरंच मला आहे ना
पाहिजे त्या पट्टीमध्ये असं हे केलेलं आहे, सहकार्य केलं. सहकार्य केलं आणि त्यांनी आश्वासित केलं मला की बाबा तुम्ही काही उपोषण करू नका, मी तुम्हाला रस्त्याचा हे करून देतो, प्रश्न सोडून तुमचा देतो. रस्ता करून हो. देतो. पण माझं काय झालं होतं, प्रशासनावरचा विश्वास उडालेला होता. गेले कित्येक वर्ष मी ना प्रशासनाला असं सांगत असताना सगळेच लोक अशी सांगायचे हो. प्रश्न सोडवतो, उपोषण करू नका. विश्वासच फक्त- नाही आता कोणावर. हा विश्वासच राहिला नव्हता. आणि शेवटी साहेब सुद्धा आले तिथं. साहेबांनी ज्या वेळेला मी उपोषणाला बसलो त्यांनी मला अगोदरही विनंती केली होती की बाबा रे तुम्ही उपोषणाला काय बसू नका, पण मला इलाज नव्हता काही. साहेबांचं म्हणणं खूप ते रॉयल आहेत, पण मला त्यांचा शब्द मोडण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण माझ्या विश्वासच नाही ना. हा, ही लोक विश्वासच नाही. आपल्याला आश्वासन देतील, पाळतील हे कशावरून? हो, म्हणून मग मी त्यांना सांगितलं सर मी उपोषणाला बसतोय, गावचा नागरिक म्हणूनही बसतोय, माझ्यावर जो अन्याय होतोय त्याबाबत सुद्धा मी बसतोय, तुम्ही मला सहकार्य करा. ते म्हणले सहकार्य पूर्ण राहील, तुम्ही उपोषण करू नका. पण म्हटलं मग असं नाही, मला तुमच्यावर सुद्धा आता विश्वास ठेवता येत नाही का? तुम्ही मला प्रत्यक्षात दाखवा, कृतीतून मोबाईलवरती मला दाखवा की रस्ता तिथून चालू करून दिलाय, आणि मला इथं उपोषण स्थळीच मला रस्ता जर पाहायला मिळाला तर मी उपोषण आहे त्या मिनिटाला, जे लहान बाळ असू द्या त्याच्या हातून मी उपोषण मागे घेण्याच्याच मी त्यांना ग्वाही दिलेली होती. बर. साहेबांनी सुद्धा त्यांनी त्यांची मतप्रतिक्रिया मांडली होती, सगळं काय झालं होतं. पण त्याच्यात सुद्धा मला थोडंसं असं वाटलं, शंका आली. म्हणजे साहेबांनी जो दिला विश्वास त्याच्यावर टीक होतो, पण माझं समाधान झालेलं नव्हतं. म्हणून काय झालं की मी ज्या वेळेला उपोषणाला बसलो, हे आमच्या गावातील गावकऱ्यांना ही बातमी कळाली. म्हणजे मी प्रत्येकाला पत्रव्यवहार केला होता, स्वतः गाठीबिटी घेतल्या होत्या. मग त्यांनी स्वतः गावच्या कमिटी, आमच्या गावनी मुख्यमंत्री योजनेमध्ये सहभाग घेतला असल्या कारणानं बाहेरून आमच्या गावासाठी गावची पाहणी करण्यासाठी बाहेरून कमिट्या येत होत्या. आणि ही बाब जरी सत्यता होती, पण हा लढा आजचा नव्हता माझा, हा गेले 12 वर्षाचा लढा आहे. आणि हे गावकरी म्हणत असतील आपल्या गावाला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय, तुम्ही केल्यामुळे थोडस चुकीचं दिसेल, तुम्ही करू नका. नक्कीच आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, किंवा अनेक जे काय पदाधिकारी होते, समजा तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, राहू द्या ठीक आहे. तर हे सर्व असताना मी ते आले, मला उपोषण स्थळी भेट दिली, मला खूप बरं वाटलं. त्यांनी फक्त एक विनंती केली की तुम्ही या गावचे नागरिक आहात, आपण गावाने किती कष्ट सहन केलेत हे तुम्हालाही माहित आहे, म्हणजे मला माहिती आहे. ठीक आहे, मी म्हटलं काय हरकत नाही. ते म्हटले फक्त उपोषण मागं घ्या, किंवा तुम्ही अशा भडंग काही वार्ता वगैरे देऊ नका. म्हटलं ठीक आहे, मी मान्य केलं. आमच्या सरपंच साहेबांचा आम्ही हे केला, आदर ठेवला. आणि त्यानुसार मी आहे त्या क्षणाला माझे जे काही मित्र परिवार होता त्यांच्या विरोधात जाऊन मी स्वतः उपोषण रात्री 11 नंतर माघारी घेतलं, गावकऱ्यांसाठी का या गावचा मी नागरिक आहे, जे गाव करते ते सर्वांच्या हितासाठी करते. म्हणून शेवटी कसं आहे, माझ्यावर जरी अन्याय झाला तरी गाव मला प्रतिसाद साथ देईल. आणि हे असं होत असताना मी उपोषण मागे घेतलं. सरांनाही तेवढा जरा बरा वाटलं. फक्त एक सरांचा मला असं वाटलं, तहसीलदार साहेबांना असं वाटलं असेल की बाबा मी स्वतः तिथं येऊन माझी गाठ घेऊन, मला त्यांनी आश्वासित केलं होतं, त्यांच्या समोर मी जर उपोषण सोडलं असतं तर त्यांना खूप बरं वाटलं असतं. पण ना इलाज असतो, माझा तिथं इलाजच नव्हता. म्हणून मला आहे ना उपोषण गावाच्या पुढे जाता येत नाही. वाटलं असेल का माझ्या हस्ते यांनी गावचं ऐकलं, तरी पण माझ्या मनातून, अंतकरणातून जी सरांबद्दलची, म्हणजे शिरसाट सरांबद्दलची जी काय भावना आहे ती खूप चांगली आहेत. आणि सगळ्यांच्याच बाबतीमध्ये मी काय कधी समजा नाही, सर्व पक्षांचं, आशाताईंचं असेल, शिवपालन समितीचे जे काय पदाधिकारी होते त्या चळवळीचे, तिथनं मला सारखे फोन चालू होते पदाधिकाऱ्यांचे. पवळे साहेब असतील, जंगले साहेब असतील, किंवा शरद पवळे ना, हो शरद पवळे, जंगले साहेब असतील, दादासाहेब जंगले असतील, किंवा त्याबरोबर शेतकरी संघटनेचे आमचे जे काही मित्र आहेत, शेतकरी संघटनाच अख्खी टोटल माझ्या पाठीशी उभी होती. त्याबरोबरच शेतकरी संघटनेच्या बरोबर समितीचे अध्यक्ष, पदाध्यक्ष, किंवा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जी समिती स्थापन झाली, शिवपालन समिती, तिचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते. म्हणजे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सुद्धा संघटनेने मला सांगा, मग आता 2 तारखेला तुम्हाला पोलीस बंदोबस्त आणायला लागला? नाही, मी सरांपाशी स्पष्ट माझी भूमिका दाखवली. मी गेले 2 वेळेला स्वतः माझ्या स्वखर्चानं पोलीस प्रोटेक्शन आणलेलं होतं. खूप यातना झाल्या, लवकर मिळालं नाही. आले पोलीस, ते उशिरा आले. त्याच्यानंतर भूमी अभिलेखवाल्यांना विनंत्या केल्या, त्यांना पैसे भरले, त्यांची माणसं आली, ती उशिरा आली. 6:15 वाजता मला पोलीस प्रोटेक्शन एक वेळेला लवकर दिलं, एक वेळेला भूमी अभिलेखवाले आलेच नाही. माझे भरलेले पैसे सगळे वायाला गेले.
दुसऱ्यांदा पुन्हा मी पैसे भरले, पुन्हा नव्यानं या प्रक्रियेमध्ये उतरलो. मग त्यांनी कुठंतरी माझी एक कळकळ असेल, विनंती असेल त्यावेळेला, आता त्या मला SP साहेबांचं नाव विसरलो मी गडबडीमध्ये, पण त्यांनी मला सहकार्य केलं. नंतर त्यांनी मला प्रोटेक्शन दिलं, पण ते प्रोटेक्शन त्यांनी 3 वाजता मंजूर केलं अशा वेळेला. आणि मला म्हटले तुम्ही घरी जा, म्हणजे स्पॉटवर जावा, तिथं मी प्रोटेक्शन म्हणजे माणसं पाठवून देतो. माणसं येता येता 6:15 वाजता, संध्याकाळच्या वेळेला 6:15 वाजता माणसं आलीत. आणि 6:15 नंतर 6:30 वाजता भूमी अभिलेखवाल्यांची माणसं आली. तिथेही गवळी मॅडम होत्या, त्यांच्यापाशी मी स्वतः गेलो, त्यांना विनंती केला, रडलो सुद्धा. अजूनही सुद्धा तुम्ही जर तिथला कधी हे काढला सीसीटीव्ही तर त्याच्यात माझी हे दिसल तुम्हाला. आणि ज्या ज्या ठिकाणी गवळी मॅडमच्या समोर तुम्ही रडलो. आणि हे त्यांनी स्वतः नंतर मग म्हटले रडू नका, काही गैरसमज होईल, असं होईल तसं होईल. म्हणलं नाही मॅडम, जर माझ्यावर अन्यायच होतोय तर मी का म्हणू नये किंवा का रडू नये. तर असं असताना हे सगळं चालू असताना तर मला खूप यातना झाल्या, त्रास झाला. आणि ह्या त्रासाच्या पोटी तसंच पोलीस स्टेशनला सुद्धा मी अशा पद्धतीचं हे केलं. मला प्रत्येक ठिकाणी रडून मी सगळ्यांकडे माफी मागितली, विनंत्या केल्या की बाबा हो तुम्ही मला सहकार्य करा. त्या सहकार्याच्या भावनेतून हा सगळ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, माझा एकट्याचा वैयक्तिक नाही, पण सगळ्यांचा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी नाईलाज असतो मला उपोषण करावं लागलं. आणि साहेबांच्या याच्यामध्ये बोलण्यावरती थोडा अविश्वास दाखवावा लागला, तर त्याबद्दल मी साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. मग झालं काय, 2 तारखेला आले, साहेब आले, पण काय होतं, साहेबांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी काय डॉक्युमेंट्स होती ती दाखवली. बाजूवाल्यांना, संबंधितांना बोलून घेतलं, दोन्हीकडच्या यांना 137, 139 आणि 140 या सर्व नंबरमधील मालकांना बोलून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली. आणि चर्चा करून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं, फक्त आम्ही म्हटलं होतं की मला रस्ता हवा आहे सर्वे नंबरच्या बांधावरून, त्यांनी त्या पद्धतीनं कारवाई करायला, म्हणजे चर्चा चालू असताना अचानक निसर्गराजा सुद्धा आमच्यावर कोपला. इतका भयानक निसर्ग आला की त्या निसर्गामध्ये माझ्या घराची अख्खे पत्रे उडून गेलेत. हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथं खास घेऊन आलोय. इकडे या सर, तुम्हाला पत्रे दाखवतो. पावसामुळे ते रस्त्याचं काम करता येईना, इकडे पत्रे उडून गेले, सगळा मनस्तापच झाला तुमचा. आता हे माझं राहतं घर आहे, याच्यामध्ये वस्तुस्थिती काहीच लपू शकत नाही. या सर आतमध्ये या. तर ही सगळे असे स्ट्रक्चर तुम्ही तिकडं रस्ता करायसाठी पाऊस आहे, तिकडं वादळ, इकडं घर उडून गेले, अख्खं उडून गेलं. आता तुम्ही पाहताय, तुम्ही तुमच्या याने फोटोमध्ये दाखवा की खरी वस्तुस्थिती खरी काय आहे ते. या अँगल सह उपटून गेलं अख्खं. इतकं भयानक आणि भीषण, एखाद्यावर संकट यावीत ती किती यावीत आणि कशी यावीत, म्हणजे निसर्ग सुद्धा माझ्यावर कोपल्यासारखा झाला का नाही. आणि माझी सर्वसामान्य असे म्हणजे राहणीमान सर्वसामान्य आहे, वारकरी पंथातले आहे. आमचे हे वडील आहेत, ते वडील सुद्धा माळकरी आहेत. आपल्या आई आहेत, ती सुद्धा माळकरी आहे. माझी मुलं माळकरी आहेत, बायको माळकरी आहेत. आमचं सगळं वारकरी कुटुंब आहे. आणि हे सगळं इथं घरामध्ये सगळं साहित्य असं भरलेलं होतं देवपूजेचा. हे सुद्धा आता मी पण होतो की तिथं, आपण तिकडं पाऊस जायची वाट बघत होतो, इथं कळलंच नाही तुमचं घर कधी उडून गेलं. परत त्या आजी वाचल्या. हो, आजी वाचल्या. आणि विशेष म्हणजे मला माहित नसताना माझी बायको ज्या वेळेला रडत रडत तिकडे आली रस्त्यावरती सांगायला की आपल्या घराचे सगळे पत्रे उडून गेलेत, मी सुद्धा भावनिक झालो. मला सुद्धा ना राहवलं नाही का, तर शेवटी आघात होतात ते किती बाजूने होतात आणि कसे होतात, मला याच्या पर्यायच राहिला नाही काही. आणि म्हणून मग आहे ना शेवटी सहकार्य केलं. साहेबांचं मी धन्यवाद मानणार, या समित्यांचंही धन्यवाद मानणार. त्यांना पण शेवटी रस्ता दुसऱ्या दिवशी केला. हो, दुसऱ्या दिवशी सरांनाही सुद्धा. तहसीलदारांचं म्हणजे ते दिव्यांग आहेत, त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, परंतु तरी ते उपस्थित होते, माझ्यासाठी राहिले. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल, केलेल्या कार्यवाहीबद्दल मी त्यांचं शतशः आभारीच आहोत. आणि जे काही झालं, समजा माझ्याकडनं चुकून एखाद्याच्या याच्यावरती थोडेसे आरोपही झाले असतील कदाचित, भावना दुखवल्या असतील, तर मी सगळ्यांच्या म्हणजे माझ्या वतीनं मी सगळ्यांची माफी, जाहीर माफी मागतो. सर्वांची मागतो. विरोधक असतील त्यांची मागतो, माझे जे काही सहकारी असतील त्यांची मागतो. आणि सगळ्यांचीच माफी मागून जे काही दिलं, सगळ्यांनी भरभरून जे काही मला समाधान असं दिलं, त्याला मी खरंच पात्र आहे. आणि त्या भावना सुद्धा माझ्या आहे ना उफाळून येतात. पण हे तुमचा हा संघर्ष म्हणजे मला तुमच्या बोलवण्यातून जाणवतं का तुमची चिकाटी जबरदस्त आहे.
दुसऱ्या एखाद्या माणसाने प्रयत्नच नसते केले हो. सर 2च मिनिटं, म्हणजे हे नुसतं दाखवण्यापुरतं नाही, दाखवण्यापुरता हा विषय नाही सर. हा जो मी लढा लढत आहे आता सध्या, तुम्ही हे पाहिलं, मी अजून डॉक्युमेंट्स दाखवतो तुम्हाला. लोकांची कपाट पैशाने किंवा कपड्यांनी भरलेली असतात. हा इकडे आहेत इथं कपडे माझी कपडे आहेत, मी तुम्हाला हेच दाखवतो. थोडे. लोकांची पैशाने भरलेले असतील. हे पहा, माझं ही कॅश आहे, म्हणजे कॅश आपलं कागद म्हणजे ही कॅश. कॅश कॅश. हे बघा ना, किती पत्र आणून ठेवले, याला सगळे तिकीट लावून ठेवले. किती खर्च आला हो तुमच्या याच्यासाठी, काय किती मनस्ताप झाला. सगळं झालं साहेब. मी काय करणार होतो, मी आतापर्यंत कधीच कुणाला हिसाब दिला नाही. सगळं मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवतो, हे किती असतील आणि कसे असतील आणि काय आहेत. मी तुम्हाला जी हवी आहेत ना ती कागदपत्र दाखवतो सगळे. बरं, असं नाही का तुम्ही डायरेक्ट कुठलाही हे उचकायची. आणि नाही जाऊ दे, नका जास्त काढू, फक्त दाखवा. फक्त दाखवतो साहेब, फक्त साहेब दाखवतोय मी, अजून तुम्हाला जास्त काहीच नाही. सुटकेस बी आहे का? पहा ना सर. साऱ्या ह्या फाईलच, कुठलाही पेपर पहा, तुम्हाला हे सगळे पेपर आहेत ना रस्त्याचे. जाऊ दे, चला आता ते नका दाखवू. आता दिसतंय की ते काय सगळे तुमचे कागदपत्र त्या आरटीएस फाईल नकला आहेत त्या. ठीक आहे, कुठलाही तुम्ही जरी पेपर काढला, आता हे नाही पहा, चुकून मी पिशवी सुद्धा पाहिली नव्हती. किती साली केलेला होता? 2/1/2016 कुणाला केलेला होता पहा, मनसरला. हे तहसीलदार साहेब यांना सुद्धा काय. ठीक आहे ना, ते झाले, ते काय दाखवतो तुम्हाला त्रास होईल ते सारखं. नाही जाऊ द्या. हे बघा, हे 43 हे सगळ्या मागण्या म्हणजे बघा ना, 2दा तुम्हाला रस्त्याचा आदेश आला तरी बी होत नाही. अडथळा दूर करायचा आदेश आलाय, म्हणजे न्यायालय ते तहसीलदार प्रांत, त्यांच्यावर सुद्धा म्हणजे ते आदेश सुद्धा पायमल्ली होत नाही. मग आता काय करायचं? तुमची चिकाटी जबरदस्त आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी नाच सोडून दिला असता, दुसरीकडे घर बांधलं असतं. तर काय सांगायचंय सर, हे एवढ्या याच्यातून माझे फक्त एकच म्हणणं होतं की मी तर जाईल रस्त्यानं, पण माझे जे काही बाकीचे बांधव आहेत त्यांना सुद्धा जाता येता आलं पाहिजे, त्यांना सुद्धा ना रस्ता मिळाला पाहिजे योग्य तो. हे ठेवून द्या, पावसाचं वातावरण. ठेवतो थोड्या वेळात ठेवतो. म्हणजे बघा, तुमचं म्हणजे चांगली भूमिका आहे का? माझच नाही, बाकीच्या लोकांचा बी फायदा झाला पाहिजे. नक्कीच. एक वेळ मला त्रास होऊ द्या किती, पण आज बाकीचे लोक बोलती नाही. बाकीचे लोक सहकार्य करतात, सगळं होते, सगळं व्यवस्थित छानपैकी चालू आहे. फक्त कसं आहे, संघर्ष मला एकट्याला जास्त प्रमाणात करावा लागला. ठीक आहे, काय हरकत नाही, मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. समाधान याच गोष्टीचं की सिरतर सरांचं किती काही वेळा मी हे करेल. सिरसट त्यांनी दिली. तहसीलदार बाळासाहेब सिरसट, दंडाधिकारी जे काय आहेत आत्ताचे श्री बाळासाहेब सिरसट असं नाव. तर यांना खूपच मी धन्यवाद देईल, त्यांचे आभार पण मानेल. कारण एवढं दिव्यांग असताना त्यांनी माझ्यासाठी एवढा वेळ दिला, आणि ही वेळ देऊन माझा जो एवढ्या वर्षाचा प्रलंबित पडलेला कार्यक्रम होता, ही एक अशी थांबली तुमची. हो नक्कीच. भर पावसामध्ये तुम्ही पण होता सर, तुम्ही पाहिलं पावसाची काय अवस्था होती. आणि हे दाखवण्यासाठी अजून ते पत्र वावरातच पडलेले आहेत, ते पत्र सुद्धा आणले नाहीत. हे सगळं होत असताना निसर्गाने सुद्धा आम्हाला साथ कशी द्यावी, किती दिली, किती त्रास दिला. तहसीलदार साहेब याचा पंचनामा करून घ्या. अनेक यांचं नाही तर अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्या दिवशी 2 जूनला जो पाऊस आला, प्रचंड असं नुकसान झालंय. बघा, आता शेतकऱ्याचे पत्रे कुठं उडून गेले. पलीकडे पत्रे दिसतात त्या बांधाच्या पलीकडं. ठीक आहे, परंतु आता बराखीचे सगळे आहेत ना, बराखीमध्ये कांदे. तुम्ही सांगत होते पाणी गेले, सगळं पाणी गेलेलं आहे. ह्या तारा तुटलेल्या आहेत, अजूनही तुम्हाला तारा तुटलेल्या दिसतील. इकडे या, पुढे या. अक्षरशः मणी तुटून आलेले आहेत. हे टोटल आमच्याच भावांच्या घरांवरती ना या तारा. ते बघा समोर ही तार घरावर टेकलेली. दुसऱ्या मिनिटाला चला आता इथं त्यांचे सुद्धा बघा पत्रे तुटलेत. इथं समोर लवचे पत्रे हे वरती सगळे गेले, तरी त्याला मुंडर असल्यामुळे राहिले. आता हे सुद्धा मुंडर बिंडर तोडून पार सगळं तोडून हे गेलेत निघून इथून. पण मग आता काय सांगाल, काय न्याय मिळतो का? पण न्याय मिळणार. न्याय मिळण्यासाठी काय करावं लागतं? न्याय मिळण्यासाठी झगडावंच लागणार, त्याला पर्याय नाही. आता झगडलोय मी खूप, पण यापुढची माझी अशी विनंती आहे, हा जो रस्ता साहेबांनी त्यांच्या याच्या खाली
ओपन केला. अधिकाराखाली आणि उपस्थितीखाली जो रिकामा करून दिलाय त्या रस्त्याचा त्यांनी पंतप्रधान म्हणजे आपलं मुख्यमंत्री बळीराजा पानन योजनेच्या अंतर्गत हा रस्ता त्यांनी हे करावा, नोंद करून घ्यावी आणि त्याच्यावरती तो असणारा पुढचा जो काही निधी आहे तो निधी टाकून आम्हाला पूर्ववत रस्ता चालू करून द्यावा. एवढ्या ह्या आळीच्या वतीनं किंवा या सगळ्या माझ्या भावंडांच्या वतीनं मी तुम्हाला आणि सरकारला ही कळकळीची विनंती करेल की बाबा रे, माझ्यासारखे असे लई पीडित आहेत, बरेच लोक पीडित आहेत, त्यांना सुद्धा असा न्याय द्या. संघर्ष नाही करू शकत तुम्ही जसा केला तसा. तर मला फक्त एवढीच शासनाकडे विनंती राहील की असं कुणावरती पण सर्वसामान्य माणसावर कधीच वेळ येऊ देऊ नका उपोषणाची. समजा आता इन केस मी त्रासलो असेल, सगळं झालं असेल, उपोषण केलं असेल, इन केस मला काही झालं नाही, झालं जरी असतं तर शेवटी काय नाही, मी समजलं असतं माझं नशीब तेवढं थोडंसं हे असेल आणि त्याच्यामुळं मला काय न्याय मिळाला नाही, या आशेवरती मी जगलो राहिलो असतो. सरपंचांचं काय सांगाल ते? नाही, सरपंचांचं त्यांनी मला एकच व्यथा सांगितली की बाबा आपल्या गावाला 5 कोटी रुपये पण त्यांनी मार्ग काढला काय? हो, ते स्वतः आले. दोघांची बी समजुतीची भूमिका घेतली का असा हो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने दोन्ही शेतकऱ्यांना समजून व्यवस्थित सांगितलं आणि त्याच्यावरती त्यांनी आम्हाला स्वतः उभं राहून रस्ता वगैरे करून दिला तिथं. पण पुढची जी काय आहे थोडीशी जी बाकी राहिलेली कामं आहेत ती त्यांनी ना पुढाकार घेऊन आणि असेच आमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, सर्वे नंबरचे बांध असतील, कुणाचे पानंद रस्त्याचे हे असतील, तर सर्व प्रश्न तालुक्यातले त्यांनी मार्गी लावावेत, घाईने लावावेत, त्याचा निपटारा करावा. आणि गावापुरतं मर्यादित म्हटला तरी सरपंचांना, उपसरपंचांना म्हणजे टोटल गावच्या प्रतिनिधींना माझी एक रिक्वेस्ट असेल की असं सगळ्यांच्या उभे राहा आणि सगळ्यांना भरभरून असं तुम्ही सहकार्य करता. ठीक आहे, पण चांगलं काम का, ठीक आहे, आता काय हरकत नाही. आता तुमच्या विनंतीला ते खरंच काहीतरी करतील, हा रस्ता कसा पक्का होईल त्याच्यावर काहीतरी निधी वगैरे पडून ते पाहतील. धन्यवाद सर. तर या अजून एकदा म्हणजे सर्वांचे आमदार असतील, समजा तळापासून कोतवाल असेल, त्याच्यानंतर तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, मनाचा मोठेपणा आहे साहेब. तुम्ही 12 वर्ष लढताय त्यांच्या विरोधात, त्यांनी काही केलं नाही म्हणून तुम्हाला उपोषण करायची वेळ आली, एवढं पैसे पाणी मनस्ताप झाला आणि तुम्ही त्यांची करताय. माझा एक स्वभाव असा आहे, वाईट जरी असेल कुणी, माणूस वाईट नसतो, त्याचे विचार थोडेसे हे झालेले असतात, भरकटलेले असतात. येतात जागेवरती विचारांची थोडीशी देवाणघेवाण झाली की नक्की माणूस हा चांगलाच आहे, कुणीही असोत माणूस चांगलाच असतो, चांगलाच आहे. फक्त थोडंसं काही काळामुळं त्याची पडती भूमिका असते, त्याच्यामध्ये थोडी चिडचिड त्याची होती आणि असं होऊ नये. आणि झालं तरी काय नाही, सर्वांना परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी, चांगले राहावं, सुखाने समाधानाने पंथाचे म्हणून तसे चांगले विचार आहेत तुमचे. हा कदाचित माझ्या वाणीतून सुद्धा ना कदाचित चुकीचं काही गेलेलं असेल, परंतु चांगलंच करण्याचा प्रयत्न माझा राहील. जरी समजा 2 दिवस झालं सर माझं अक्षरशः पत्रे उडून गेले, पण मी घराकडे सुद्धा पाहिलं नाही. का घर मी कसंही करील, कसंही राहील, हे करील, पण जर ह्या समाजाचा रस्त्याने काय तुम्ही एकटे जाणार आहे? नाही, आजूबाजूच्या परिसरातले सगळे लोक झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. समजा परमेश्वराचं माझ्या हातून तेवढं काम करून घेण्याची असेल म्हणून त्या भावनेने त्यांनी करून घेतलं कष्ट. पण माझी एक अशी विनंती, माझ्यासारखे सगळे असे प्रबळ इच्छाशक्तीचे नसतील, जे कमकुवत इच्छाशक्तीचे असतील, त्यांच्या पाठीशी या सगळ्या संस्थेने उभं राहावं आणि प्रशासनाने उभं राहून ह्याच्या काही अडीअडचणी आहेत त्या न काही अशी. आपल्या तालुक्याचं एकतर आपली शिवजन्मभूमी हे एक टॉपला नाव गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर असं काही किरकोळ कारकोळ गोष्टी जर घडल्या तर आपल्या तालुक्यावरती कोणीतरी शिंतोडे उडवावेत, हे मला सुद्धा सहन होत नाही. म्हणून काही नाही, प्रशासनाने याच्याकडं गांभीर्याने दखल घ्यावी आणि जे कोणी पीडित आहेत, जे कोणी तालुक्यातले असोत, बाहेरचे असोत, काही असोत, आज समजा माझी बाईट पाहताना नुसते मर्यादित जुन्नर तालुक्यापुरती बाईट मर्यादित नाही, माझे काही नातेवाईक अमेरिकेपर्यंत सुद्धा आहेत, तिथं सुद्धा आवर्जून हे बाईट पाहतील. तुमच्या मीडियाच्या मार्फत त्यांना हाही संदेश जाईल आणि प्रशासनाला माझी नम्रतेची विनंती राहील की बाबांनो, तुम्ही वरती जे काही हे करतात, नियम करतात, सगळे कायदे करतात, आपल्या महसूल मंत्री किती चांगले, त्यांनी पुढाकार घेतला, पण अंमलबजावणी होत नाही. तर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा आणि थोडंसं काय ना कुठं असा गालबोट लागेल असं वागू नका. जे काही झालं असेल ते जाऊ द्या, होऊ द्या. फक्त आता इथून पुढे जे काही समाजाचं आहे कर्तव्य आणि समाजाच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभे राहा.
जर तुम्ही समाजाच्या पाठीशी उभे राहिला नाहीत तर तुम्ही मोठे होणार नाहीत आणि समाजाच्या जीवावर सगळे मोठाले होतात. आणि समाज म्हणजे कोण व्यवस्था? शेतकरी हीच व्यवस्था आहे. तुमचा हा सगळा मनाचा मोठेपणा आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. रामकृष्ण हरी. धन्यवाद. चालेल.